हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्ग 10वी गणित भाग 2 चा सराव संच 2.2 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. म्हणजे आपण हा जर त्रिकोण काढला, ठीक आहे, आणि ही QR बाजू घेतली, ही QR, ह्या QR बाजूचा मध्यबिंदू काय आहे? S. ठीक आहे. आता हा त्रिकोण PQR आहे, मग इथं QR दिलं, मग हे काय असणार? P असणार. जर PQ 11 दिलं, PQ कुठं आहे? हे PQ दिलं 11 त्याने. PR दिलं 17, PR पहा हे दिलं 17, PS दिलं 13, PS हे 13 आहे. तर आपल्याला काय काढायचं? QR ची लांबी काढायची, QR ची लांबी काढायची. ठीक आहे, QR बरोबर किती काढायचं? आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. म्हणजे ह्या ह्या बाजूचा पूर्ण हा मध्यबिंदू आहे, हा मधात आहे. मग ही बाजू जेवढी असेल तेवढीच ही बाजू होईल. ठीक आहे, हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, ही बाजू जेवढी असेल इकडची पण बाजू तेवढीच असेल. मग ही बाजू किती येणार? ही त्याच्या डबल येणार. म्हणजे समजा हे 10 आलं असेल, हे 10 पूर्ण रेष असेल, तर मग त्याचे अर्धे काय येणार? इथं 5, हे 5 येणार. ठीक आहे, समजा हे 14 असेल, तर हे किती येणार? हे 7, हे 7. कारण हे मध्यबिंदू आहे, ही अर्धी बाजू, ही अर्धी बाजू, ही तिच्या डबल. हे आपल्याला कन्सेप्ट माहित असणं फार महत्वाचं आहे ह्या धड्यामध्ये. हे कट करून टाकतो मी. उत्तराला सुरुवात करू. उत्तर प्रश्न. तर आपण पहिले काय लिहू? हे लिहून घेऊ. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा QR चा मध्यबिंदू आहे. QR चा मध्य बिंदू आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं? हे QS बरोबर SR घ्यायचं. QS आणि SR हे दोन्ही एकसारखेच झाले. ठीक आहे, म्हणजे हा मध्यबिंदू आहे, ह्या बाजूचा पूर्ण हा मध्यबिंदू आहे, म्हणजे मधात आहे. मग ही तर इकडची बाजू जेवढी असेल ती इकडची बाजू तेवढीच असेल. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी पुन्हा पुन्हा सांगतो, हा मध्यबिंदू असल्यामुळं ह्या रेषेच्या इकडची बाजू जेवढी हे इकडची बाजू तेवढीच, म्हणजे बरोबर अर्ध इकडं विभागलं, अर्ध इकडं विभागलं, आणि ते राहणार आहे 1/2. म्हणजे हे अर्ध राहणार आहे, म्हणजे ह्या बाजूत पूर्ण बाजूचे अर्ध राहणार आहे. आता हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं, पूर्ण ह्या अपोलिनियस मध्ये हे पूर्ण हेच लक्षात ठेवायचं. ही बाजू आणि ही बाजू बरोबर दाखवायची, आणि 1/2 काय दाखवायचं? QR दाखवायचं. चला, अपोलिनियसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय करायचं, कसा घ्यायचा ते पहा. ह्या बाजूचा QR चा हा मध्यबिंदू आहे, म्हणजे ही बाजू दुभागली गेली. आता उरल्या कोणत्या बाजू? PQ उरलेली आहे पूर्ण बाजू, आणि ही PR पूर्ण बाजू आहे की नाही? ही PQ आणि हे PR. ठीक आहे, म्हणजे PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग, म्हणजे ह्या पूर्ण बाजूचा वर्ग, ह्या पूर्ण बाजूचा वर्ग. आता बरोबर घ्यायचं, ही बाजू घ्यायची, मध्यका घ्यायची. ठीक आहे, 2 लिहायचं आणि ह्या मध्यकाचा वर्ग लिहायचा. इकडे 2 लिहायचा प्रत्येक वेळेस. PS चा वर्ग, इकडे 2 नाही लिहायचं, इकडे 2 लिहायचं, प्लस PS चा वर्ग लिहिला, आणि 2 गुणिले ही बाजू घ्या, नाही तर ही बाजू घ्या. ही बाजू घेतलं तरी चालते, किंवा ही बाजू घेतलं तरी चालते. मी ही QS घेतोय. 2 गुणिले QS चा वर्ग. ठीक आहे, तुम्ही SR जरी घेतलं तरी काय हरकत नाही. आता इथं किमती ठेवू सूत्रामध्ये. PQ किती दिलं पहा, इथं PQ दिलेलं आहे, आपण इथं आकृतीमध्ये दिलेलं आहे. PQ 11 आहे, 11चा वर्ग. पहा इथं मी आकृती काढून त्याच्यात दर्शवलं, त्याच्यामुळे मी इथे लिहिलं नाही PQ बरोबर किती काय ते दर्शवलं नाही. जर तुम्ही आकृती व्यवस्थित काढली असेल तर तुम्हाला दर्शवायची काही गरज नाही. QR
सॉरी इथं चुकलं आपलं, पी क्यू पी आर आहे, पी क्यू पी आर आहे, पी क्यू आणि पी क्यूचा वर्ग पी आरचा वर्ग, पी आरचा वर्ग किती येणार 17चा वर्ग, 2च्या जागी 2, हे पी एस किती आहे 13चा वर्ग, 13चा वर्ग आणि 2 गुणिले क्यू एसचा वर्ग, क्यू एस आपल्याला माहिती आहे का नाही, मग क्यू एसचा वर्ग आपल्याला 2 गुणिले क्यू एसचा वर्ग जशाला तसं लिहावं लागेल. आता मग आपण 11चा वर्ग करू, 11चा वर्ग 11 गुणिले 11 121, 17चा वर्ग 17 गुणिले 17 289 लिहायचा आहे, ह्या 2च्या जागी 2, 13चा वर्ग 169 येतो, 2च्या जागी 2 आणि हे क्यू एसचा वर्ग, ह्या दोघांची बेरीज करायची, ह्या दोघांची बेरीज केली तर येते 410, हे ह्या दोघांचा गुणाकार केला तर येतं 169 गुणिले 2, 8 हातचाला 1, 12 आणि 1 13ला 3 हातचाला 1, 2 आणि 1 3, 338 प्लस 2 गुणिले क्यू एसचा वर्ग. आता हे जे 338 आहे ते इकडे मी घेऊन जातो, हे प्लसच्या इकडं मायनसला, बाकी जशाला तसं. कॅल्क्युलेशनचाच भाग राहतो गणितामध्ये जास्त करून, सॉरी हे बरोबरचं चिन्ह, हे म्हणजे हे इकडच्या साईडला नेलं बरोबरचं चिन्ह, हे जसं तसं 2 गुणिले क्यू एसचा वर्ग लिहा, नाही तर मध्ये काही नाही लिहिलं तरी चालतं. आता ह्या दोघांची वजाबाकी केली, 410 वजा 338, 0 मधून 8 जात नाही, मग याच्यातला 1 मधून 1 कमी केला, इथं 0 येईल, इथे 1 येईल, 10 मधून 2 गेले 8 राहिले, 0 मधून 3 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, 4 झाले 3, इथे 1 घेतला, 10 मधून 3 गेले 7 राहिले, 3 मधून 3 गेले 0, इकडचा 0 लिहायची गरज नाही, म्हणजे 72 उत्तर आलं. ह्या दोघांची वजाबाकी आली 72, 2 गुणिले क्यू एसचा वर्ग. आता इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते, 72 भागिले 2 बरोबर क्यू एसचा वर्ग, म्हणजे आपल्याला हे 36 बरोबर क्यू एसचा वर्ग. आता क्यू एसचा वर्ग 36 आहे, आपण वर्गमूळ घेऊ, तिथं वर्गमूळ घेऊन, वर्गमूळ घेतला तर आपल्याला हा 36 कशाचा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे, म्हणजे आपला क्यू एस किती आलेला आहे, क्यू एस आलेला आहे आपलं 6 आलेला आहे. पण आपल्याला क्यू एस विचारलं काही तर नाही, आपल्याला काय विचारलं, क्यू आर विचारलेलं, तर क्यू आर काढताना आपल्याला क्यू आर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथं दिलेलं आहे बघा, क्यू एस बरोबर 1/2 क्यू आर, ते आपण लिहू, क्यू एस बरोबर 1/2 क्यू आर. आता हे क्यू एस ची किंमत आपल्याला माहिती आहे, क्यू एस ची किंमत किती आली 6 बरोबर 1/2 क्यू आर आपल्याला लिहायचं. मग हे इथं भागाकाराच्या इकडे गुणाकारला जाते, 6 गुणिले 2 बरोबर क्यू आर, म्हणजे त्याचा अर्थ काय येईल, उत्तर 12 येईल, क्यू आर बरोबर 12, म्हणून उत्तर लास्टला लिहायचं क्यू आर बरोबर 12 शेवटी आपल्याला लिहायचं आहे. उत्तर आपलं झालेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी मध्ये ए बी दिलेला आहे 10, म्हणजे आपल्याला आपण नावं दिली नाही, नावं नंतर देऊ, ए सी दिलं 7, बी सी दिलं 9, तर बिंदू सी मधून बाजू ए बी वर काढलेल्या मध्यकेची लांबी किती. पहिले प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, सी बिंदू मधून आपल्याला ए बी वर मध्यका काढायची. पहा, समजा मग आपल्याला हे सी बिंदू मधून, म्हणजे सी याला घ्यावं लागेल आपल्याला, आणि हे ए बी घ्यावं लागेल, ए बी वर मध्यका आहे की नाही, सी मधून ए बी वर मध्यका. पहिले प्रश्न समजल्याशिवाय तुम्हाला उत्तर काही काढता येणार नाही. या बिंदू सी तून ए बी वर आपण ही मध्यका काढलेली. तर आता आपण याला नाव दिलं, काही नाव दिलं नाही, आपण याला नाव देऊ तर एम, आणि जे ए बी दिलेलं आहे 10, हे पूर्ण दिलेलं आहे 10, हे 10 असेल तर हे किती असणार आहे 5, हे माहिती पाहिजे आपल्याला. हे पूर्ण 10 असेल तर हे 5 आणि हे 5 ते नंतर काढूत आपण. एसी दिलं, हे दिलं आपल्याला 7 दिलं, आणि बीसी दिलं 9 दिलं. आपल्याला ही मध्यकेची बाजू विचारली, मध्यका म्हणजे सी एम बरोबर किती आपल्याला हे विचारलेलं आहे. तर आपण हे त्रिकोण उत्तर लिहू,
आकृतीत दाखवल्याप्रमाणे असं आपण लिहू, दाखवल्या प्रमाणे बिंदू एम हा बाजू ए बी चा मध्यबिंदू आहे. बिंदू एम हा बाजू ए बी चा मध्य बिंदू आहे. आपल्याला हे सांगावं लागेल. हा एम बाजू ह्या बाजूचा मध्यबिंदू आहे. मग आपल्याला काय म्हणता येईल, ए एम बरोबर बी एम बरोबर 1/2 AB 1/2 AB. मग आपल्याला ही बाजू तरी पाहिजे, नाही तर ही बाजू तरी पाहिजे. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला अपोलोनियसचा आपण याच्या आधी प्रश्न केला, पहिला प्रश्न. मग आपल्याला हे काढता येईल सूत्रामध्ये ठेवून. मग आपल्याला एम ची गरज आहे, किंवा बी एम काही पण म्हणा, एम बी किंवा बी एम काही म्हणा. तर ए एम ची मी लांबी काढून घेतो. 1/2 ही ए बी ची लांबी दिली 10, काटाकाटी केली, 2च्या पड्यात 10 5 नंबरला येतात. म्हणून ए एम बरोबर काय आलं, ए एम बरोबर 5. मग मला हे पहिले काढून घ्यायचं होतं, हे 5 आलं, हे 7 आहे, हे 9 आहे. आपल्याला हे काढायचं. आता अपोलोनियसचा प्रमेय वापरत आणि उत्तर काढूत आपण. अपोलो नियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसचा प्रमेय काय म्हणतो आपला, ही पूर्ण बाजू आणि ही पूर्ण बाजू, ह्या दोन्ही बाजूचा वर्ग, याचा वर्ग आणि याचा वर्ग. ठीक आहे. AC चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर 2 गुणिले ही मध्यकेचा वर्ग घ्यायचा, मध्यकेचा वर्ग 2 गुणिले CM चा वर्ग प्लस 2 गुणिले AM चा वर्ग, 2 गुणिले AM चा वर्ग. ठीक आहे. आता सूत्रामध्ये किमती ठेवूत आपण आणि उत्तर काढू. AC किती आहे आपल्याला, AC इथं दिले 7, BC दिलं 9, म्हणजे इथे 7 चा वर्ग, इथे 9 चा वर्ग, 2च्या जागी 2. CM दिलं नाही, CM दिलं का आपल्याला नाही, किंवा MC काही लिहू शकता. CM चा वर्ग 2 गुणिले AM चा वर्ग, AM किती आहे इथं 5 चा वर्ग. काही अवघड नाही, अतिशय सोपं, फक्त दिसायला फार अवघड वाटतं. ठीक आहे, दिसायला थोडंसं अवघड वाटतं, पण काही अवघड नाही. 7 चा वर्ग येते 49, 9 चा वर्ग येते 81, 2च्या जागी 2 घ्यायचे, CM चा वर्ग, 2च्या जागी 2 घ्यायचे, 5 चा वर्ग येते 25. व्यवस्थित करायचं. फक्त आता पहा, याचा वर्ग केला, फक्त मी वर्ग करून घेतले. हे जशाला तसं लिहिलं मी ते, याचा वर्ग केला, याचा वर्ग केला आणि याचा वर्ग केला. आता ह्या दोघांची बेरीज करायची आपल्याला. ह्या दोघांची बेरीज 49 आणि 81, 0 हाताला 1, 130 आली. हे जशाला तसं ठेवतो मी. 2 गुणिले CM चा वर्ग जशाला तसा ठेवतो आणि ह्या दोघांचा गुणाकार केला. 2 गुणिले 25 येतात 50. आता आपण हे 50 अधिकच्या इकडे जाऊन वजाचे होते. 130 वजा 50 बरोबर 2 गुणिले CM चा वर्ग. आता ह्या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येते 80 बरोबर 2 गुणिले CM चा वर्ग. हे गुणाकाराच्या इकडे जातात भागाकाराला. 80 भागिले 2 बरोबर CM चा वर्ग. आता याचा भागाकार केला तर उत्तर येते 40. 40 बरोबर CM चा वर्ग. आता आपण याचं वर्गमूळ घेऊ. आता याचं वर्गमूळ घेतलं आपण. वर्गमुळे घेऊन, मग हे वर्गमुळात याचा हा कशाचाच वर्ग नाही, म्हणून हा वर्गमुळात जातो 40 आणि हा CM राहील, याचा वर्ग कटून जाईल. म्हणजे CM बरोबर आपलं काय आलं 40. आता हा 40 ला आपण कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, 40 चे आपल्याला पहिले अवयव काढावे लागतील. 40 चे अवयव काढून दाखवतो तुम्ही. पहिले अवयव पाडायचे आपल्याला. 40 ला मी असं लिहितो इकडे, CM बरोबर वर्गमुळात 40 ह्या साईडला लिहितो. आता 40 चे अवयव पाडायचे आपल्याला. ह्या अवयवासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. याला फक्त मूळ संख्येनंच भाग देत जायचा.
कोणत्या पण मूळ संख्येनं ज्या फक्त मूळ संख्येनं जात असेल तरच द्यायचं. आता ही समसंख्या असल्यामुळे 2 न भाग चालला आपला. इथं 2 येतात, इथं 5, इथं 5 आणि इथे 1. आता हे जे आलेले आहेत अवयव ते मी इथे लिहितो. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 CM. म्हणजे ह्या 40ला मी असं लिहू शकतो. ठीक आहे. आता याची जोडी कोणती बाहेर निघाली बघा, इथं जोडी निघते, 2ची जोडी बाहेर निघते, बाकी काही निघत नाही. ठीक आहे. याला कोणती जोडीच नाही. मग ही 2च्या जोडीपैकी 2 पैकी ह्या एक जोडीपैकी एकच लिहायचं आणि हे उरलेलं जसं तसं. ठीक आहे. 2 गुणिले हे किती झाले, 5 दुनी 10, म्हणजे CM आपला किती आला, 2 वर्गमुळात 10. मग आपल्याला प्रश्न काय विचारला होता पाहायचा. प्रश्न काय विचारला, मध्यगेची लांबी किती, तर आपण आपल्याला शेवटी लिहायचं मध्यगेची लांबी बरोबर 2 वर्गमुळात 10 आहे, असं आपल्याला शेवटी लिहायचं आणि आपलं उत्तर झालेलं आहे. पुढचा प्रश्न. व्हिडिओ समजत असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. आपला तिसरा प्रश्न आहे. आपल्याला ही आकृती दिली, 2 सिद्धता करून दाखवायच्या आपल्याला, सिद्ध करा म्हणून दाखवायचं. तर उत्तर आपण करू. पक्ष आपण लिहू. पक्षामध्ये आपण काय लिहू, हे जे दिलेलं आहे ते लिहू. PS ही त्रिकोण PQR ची मध्यगा आहे. मध्यगा आहे. पहा, उत्तर काही अवघड नाही, अतिशय सोपं आहे. थोडासा मी जास्त वेळ घेईल पण समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. आणि PT लंब QR, PT लंब QR. ठीक आहे. जास्त वेळ घेईल पण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेल. पहा, पहिली जी आपल्याला काय पाहिजे बघा, PR चा वर्ग, म्हणजे PR चा वर्ग हे पाहिजे, याचा वर्ग बरोबर PS चा वर्ग हे पाहिजे, QR आणि बाकीचं आपण करून दाखवू, तसं काही हे नाही, फक्त व्यवस्थित. आणि हा प्रश्न IMP म्हणून करा, परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि याला 3-4 वेळेस सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला हे पक्कच होऊन जाईल. साध्य करायचं आहे आपल्याला. साध्य काय करायचं आहे आपल्याला, PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस QR ST आणि QR भागिले 2 याचा वर्ग. सांगितल्याप्रमाणे उत्तर काही अवघड नाही. ठीक आहे. सिद्धता सुरू करूत आपण. सिद्धता, त्रिकोण PTR हा छोटा वाला पहिले घेऊ. ठीक आहे. हा वाला घेऊ आपण. ठीक आहे. हा छोटा वाला त्रिकोण घेऊ. ह्या त्रिकोणामध्ये पहा, हा काटकोन त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये छोट्याशा मी डार्क करून ठेवला आता. त्या छोट्याशा त्रिकोणामध्ये आपल्याला काय घ्यायचं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण, किंवा आपण असं हे पहिले दाखवून देऊ. ठीक आहे. पहिले आपण हे लिहून घेऊ. QS ही मध्य काय आहे ना, बिंदू S हा QR चा मध्यबिंदू आहे, हे आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. नाही लिहिलेलं आहे तर आपण लिहून देऊ. बिंदू त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये बिंदू आपण नेहमीप्रमाणे बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. बाजू QR चा मध्यबिंदू आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला QS बरोबर SR, तुम्ही याच्या आधीचे 2 प्रश्न केले असेल तर माहित होतं. हे पकडू नका, हे आणि हे नंतर आपण पायथागोरस त्याला लावू, आता सध्या लगेच लावू नये. ठीक आहे. QS बरोबर SR बरोबर 1/2 QR. आता मी हे 1/2 लिहिण्याच्या ऐवजी मी काय लिहितो, QR भागिले 2 लिहितो. QR भागिले 2 लिहा किंवा 1/2, म्हणजे मी इथे फक्त एवढा चेंज केलेला आहे बदल, बाकी आपल्याला तसंच आहे. ठीक आहे. आता त्रिकोण PTS मध्ये
कोण टी आहे 90चा, कोण टी बरोबर 90 अंशाचा. इथे पायथागोरस प्रमेय लावायचा आपल्याला. पायथागोरस प्रमेयानुसार ह्या त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेय काय होणार, हा कर्ण आहे पी एस चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग अधिक टी एस चा वर्ग, म्हणजे पी एस चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग प्लस टी एस चा वर्ग. ठीक आहे, याला नंबर आपण देऊ 1 नंबर. आता आपण हा मोठा त्रिकोण घेऊ. ठीक आहे, आता पहा हा मोठा घेऊ, हा मोठावाला त्रिकोण घेऊ. ठीक आहे, हा मोठा. इथं बघा हा 90 अंशाचा आहे. ठीक आहे, हा 90 अंशाचा ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोण पी टी आर मध्ये हा 90 आहे. पायथागोरसचा इथे पण आपण प्रमेय लावू. त्रिकोण पी टी आर मध्ये कोण टी बरोबर 90 आहे, कोण टी बरोबर 90 अंश पायथागोरसच्या प्रमेयानुसार. इथं पण पायथागोरस. आता हे पी टी आर मध्ये आपल्याला कर्ण काय झाला, हा झाला कर्ण, हे की नाही. पी आर चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग आणि टी आर चा वर्ग. पी आर चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग प्लस टी आर चा वर्ग. पहा काही अवघड काहीच नाही. काय केलं आपण, हे तर आपण आधीच करत आलेलं आहे. कोणतं, हे मध्यगा आहे वगैरे, हे तर इथून एवढं आधीच करत आलेलं आहे. त्याच्यानंतर इथून एवढं आपण एक छोटासा त्रिकोण घेतला, त्याला पायथागोरस लावलं. इथं पण सोपं आहे. अजून इथं मोठा त्रिकोण घेतला, हा मोठा घेतला आणि त्याला पण पायथागोरस लावलं. म्हणजे काही असं अवघड वगैरे काहीच नाही. आता एक गोष्ट करायची. ठीक आहे, आता हा टी आर आहे की नाही, टी आर ला आपण काय लिहू शकतो बघा, टी आर बरोबर आपण काय लिहू शकतो, टी आर बरोबर आपण काय लिहू शकतो, हा टी आर बरोबर आपण टी एस प्लस एस आर करू शकतो. टी एस प्लस एस आर म्हणजे इथून एवढी बाजू अधिक इथून एवढी बाजू करू शकतो की नाही. फक्त थोडासा तरी आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणून काहीतरी थोडासा विचार करून करावं लागतं. तर इथे एवढं लक्षात ठेवायचं, हे टी आरच्या जागी आपण टी एस आणि एस आर इथे लिहू शकतो. मग इथं टी आरच्या जागी टी एस प्लस एस आर याच्या जागी लिहिलं आणि इथं वर्ग आहे म्हणून इथं वर्ग केला. ठीक आहे, ह्या पीटीच्या वर्गा जागी पीटीचा वर्ग आणि हे पी आरचा वर्गाचा पी आरचा वर्ग. पहा आपल्याला पी आरचा वर्ग पाहिजे सिद्धतेमध्ये, पी आरचा वर्ग आहे ना पहिला, पी आरचा वर्ग. बाकीच्या गोष्टी आपण घेऊ शकतो. आता इथे हे लक्षात घ्या, इथे कसं करायचं, हा भाग कसा करायचा. आता आपल्याला एक सूत्र माहितच आहे, ए प्लस बी, कुठेतरी दुसऱ्या जागेच लिहून दाखवतो मी तुम्हाला. ए प्लस बी, आता हे इथेच लिहितो, ए प्लस बी कंसाचा वर्ग असा असेल तर आपण काय करतो, ए चा वर्ग घेतो प्लस 2 गुणिले ए बी घेतो प्लस बी चा वर्ग. हे गणिताचं सूत्र आहे, ते आपल्याला माहित पाहिजे. आता ह्या सूत्राचा वापर इथे करायचा. ठीक आहे, म्हणजे पी आर चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग प्लस, आता हा ए भाग पकडायचा, याला बी भाग पकडायचा. हा ए भागाचा वर्ग म्हणजे टी एस चा वर्ग प्लस 2च्या जागी 2 लिहायचे, ए म्हणजे टी एस डॉट करा आणि बी म्हणजे काय, एस आर, आणि बी चा वर्ग म्हणजे एस आर चा वर्ग, एस आर चा वर्ग. हा भाग ए झाला, हा भाग बी. ठीक आहे, आणि त्याच्यानुसारच आपल्याला ए च्या जागी हे ठेवलं, बी च्या जागी. फक्त एवढं आपल्याला कन्सेप्ट हे काहीतरी असणारच आहे ना प्रूव्ह करताना, तर एवढं कन्सेप्ट आहे, जर कन्सेप्ट कळाले तर हा उत्तर काही अवघड नाही. आता इथं पहा, हे पीटी वर्ग बरोबर टी एस वर्ग, पीटी वर्ग बरोबर टी एस वर्ग आपल्याला इथं आले बघा. पीटी वर्ग बरोबर टी एस वर्ग आपण काय लिहू शकतो, ह्याच्या जागी काय लिहू शकतो, पी एस वर्ग. म्हणून मी हे पी आर जसा तसं घेतलं, पी आर चा वर्ग बरोबर या 2च्या जागी काय घेऊ शकतो, पी एस चा वर्ग. ठीक आहे, इथं पहा पी एस वर्ग बरोबर पीटी वर्ग आणि टी एस वर्ग,
म्हणजे आपल्याला दुसरा जो भाग सिद्ध करायचा होता, साध्य करायचं होतं आपल्याला, हा भाग. ठीक आहे, त्याच्यातला हा भाग आला, हा पण भाग आला. ठीक आहे, काही अवघड नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. हळू सांगेल मी तुम्हाला सगळी गोष्ट, एक 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 कन्सेप्ट हळूहळू सांगेल. 2 गुणिले, इथं गुणाकाराचं चिन्ह असते, TS SR, आणि इथं SR चा वर्ग. आता पहा, मी इथं कॅल्क्युलेट हे करून सांगितलं असतं तुम्हाला, पण मी दुसऱ्या स्टेप मध्ये सांगतो. पहा, हे इथे SR च्या जागी आपण काय घेऊ शकतो? SR च्या जागी काय घेऊ शकतो आपण? 1/2 QR. पण मी तुम्हाला सांगितलं, हे 1/2 QR असं लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही असं लिहा, QR भागिले 2 असं लिहिलं तरी चालतंय. म्हणजे जिथं SR आहे, जिथं SR आहे तिथं QR भागिले 2 लिहायचं. म्हणजे हे PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग, जसं आता लिहिलं, हे 2 जशाला तसं, हे TS पण जशाला तसं. ह्या SR च्या जागी मी काय सांगितलं तुम्हाला? SR च्या जागी काय लिहायचं आपल्याला? ह्या SR च्या जागी आपल्याला काय लिहायचं? QR भागिले 2. तर हे SR न लिहिता मी इथं SR न फक्त ह्या दोघांना मी चेंज करतो. काही नसते, म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह असते, QR भागिले 2, इथं बेरीजचं चिन्ह आहे, आणि इथं QR भागिले 2 आणि हा कंसाचा वर्ग. आता जर इथं पाहिलं, हे 2 कटून गेले, आणि आपल्याला बाकीचं जसं तसं लिहायचं. PR वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस TS गुणिले QR, आणि QR भागिले 2 कंसाचा वर्ग. आता आपलं बघा, सिद्ध काय करायचं? तर PR चा वर्ग भेटला आपल्याला, PS चा वर्ग PS भेटलं. इथं QR आहे, हे QR इकडचं इकडे लिहूत आपण, म्हणजे PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस हे इकडच्या इकडे लिहू, कारण गुणाकारामध्ये इकडे लिहिलं काय इकडे लिहिलं काय काय फरक पडणार नाही. QR ST विचारलं आपल्याला, TS च्या जागी आपण काय लिहू शकतो? ST लिहू शकतो, गुणिले ST, आणि QR भागिले 2 चा वर्ग, QR भागिले 2 चा वर्ग. TS ला आपण ST लिहू शकतो. अशा प्रकारे आपण हे साध्य करून दाखवलेलं आहे. काही अवघड नाही, फक्त प्रॅक्टिस करावं लागते जास्त. ठीक आहे, याची प्रॅक्टिस करा 2-3 वेळेस, आणि आपली दुसरी सिद्धता आपण लगेच सुरुवात करू. आपली दुसरी सिद्धता आहे. ठीक आहे, पक्ष जशाला तसं राहणार, हा पक्ष जसा तसा मी पक्ष लिहिणार नाही. साध्य हे करायचं आहे दुसऱ्या याच्यात. सिद्धतामध्ये मी वापस पुन्हा ह्या गोष्टी लिहून टाकतो, ज्या की आपण सुरुवातीला लिहितं. बिंदू S हा QR चा मध्यबिंदू आहे, ते लिहून टाकतो आपण. सिद्धता सिद्धतामध्ये आपण इथे काय लिहितं तेच लिहू. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा QR चा मध्यबिंदू आहे, मध्य बिंदू आहे. मग आपल्याला काय केलं आपण नंतर? पहा, हा भाग लिहित आहे की नाही, हा भाग. आता मी QS बरोबर SR बरोबर हा भाग न लिहिता ह्या भागाच्या ऐवजी मी हा लिहितो. म्हणजे QS बरोबर SR बरोबर QR भागिले 2. म्हणजे QS बरोबर SR हा मध्यबिंदू आहे, ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा, हा मध्यभाग आहे, हा नाही, हा काटकोन आहे. ठीक आहे, ह्या बाजूचा हा मध्यबिंदू, म्हणजे QS SR, आणि हे पूर्ण बाजूला 2 न भागितलं आपण. ठीक आहे, हे आपलं लिहून टाकलेलं आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आपण काय करायचं, जसं की आपण पहिल्या त्रिकोणामध्ये पण केलं, हा हा इकडचा भाग दाखवतो मी. हा जो छोटा भाग आहे, छोटा त्रिकोण, त्याला पायथागोरस लावायचं. काही अवघड नाही, 2 वेळेस पायथागोरस लावायचं. फक्त एका जागी सूत्र लावायचं, तिथं थोडंसं तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे. त्रिकोण PTS मध्ये कोण T बरोबर 90 अंशाचा,
पायथागोरस प्रमेयानुसार. प्रमेयानुसार पायथागोरस प्रमेयानुसार हा कर्ण झाला PS चा वर्ग. PS चा वर्ग बरोबर PT चा वर्ग. PT चा वर्ग आणि PS चा वर्ग. ठीक आहे. आता हे आपण केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, याला नंबर 1 द्यायचा, जसं की आपण मागच्या प्रश्नामध्ये पण केलं. आणि त्याच्यानंतर आता आपण दुसरा मागच्या प्रश्नामध्ये त्रिकोण घेतला होता, इकडच्या साईडचा पूर्ण मोठा घेतला होता. पण इकडे आपल्याला काय पाहिजे, कशाचा वर्ग पाहिजे, QR चा. म्हणजे QR हा QR चा वर्ग पाहिजे. QR कशाचा कर्ण आहे बघा, QR ह्या त्रिकोणाचा कर्ण आहे. ठीक आहे, मी याला डार्क करून दाखवतो. ह्या त्रिकोणाचा कर्ण आहे. इथून एवढा लाल रेषेने डार्क केलेला आहे. ठीक आहे. इथं आपल्याला कोणता घ्यायचा, काटकोन त्रिकोण PQT मध्ये. मी वेगळाच पेनीने लिहितो. त्रिकोण PQT मध्ये कोण T बरोबर 90 अंशाचा. आणि इथं पायथागोरस प्रमेय, पायथागोरस प्रमेयानुसार. पायथागोरस प्रमेयानुसार हे PQ चा वर्ग, आपल्याला PQ घ्यायचा होता, PQ चा वर्ग. PQ चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग बरोबर PT आणि TQ. PT चा वर्ग प्लस TQ चा वर्ग. ह्या गोष्टी आल्या. आता पहा, याच्यानंतर फक्त 2 स्टेप्स आहेत, त्याच्याकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं. याच्यानंतर खूप झालं, 4 ते 5 स्टेप्स होतात. 4 स्टेप्स मध्ये होऊन जातं, पण मी एक एक्स्ट्रा स्टेप घेतो, त्याच्यामुळे 5 स्टेप लागू शकतात. ठीक आहे. फक्त याच्या पुढं थोडस आपल्याला लक्षपूर्वक द्यायचं. आपल्याला 2 पायथागोरस केले, पहा इथं एक पायथागोरस केलं, इथं एक पायथागोरस केला, आणि हा भाग जो होता तो आपण आधीच्या प्रश्नामध्येच केला. ठीक आहे, हा भाग आधीच्या प्रश्नामध्ये केलेला आहे. दोन्ही प्रश्नामध्ये हा भाग आपला पायथागोरस, हा एक त्रिकोण पायथागोरस, हा एक त्रिकोण पायथागोरस. काही अवघड नाही आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं ते व्यवस्थित समजून घ्या. आता ह्या TS च्या जागी आपल्याला काय लिहायचं बघा, हे TS. आता इथं वजाबाकी आहे ना, म्हणजे वजाबाकी काहीतरी प्रकार आपल्याला करायचा आहे. TS, ह्या TS च्या जागी आपण काय करू शकतो, QS मधून आपण सॉरी, ह्या QT वर्गाच्या जागी TQ वर्गाच्या जागी, TQ किंवा QT, याला QT लिहितो मी, अवघड चाललं त्याला, QT चा वर्ग. म्हणजे ह्या QT च्या वर्गाच्या जागी आपल्याला वजाबाकीचं करायचं. मग आणि ही मध्यक आहे, ही मध्यक आहे. ठीक आहे. QT च्या जागी मी असं लिहू शकतो का, QT हा ही पूर्ण मध्यक काय आहे, पहा इकडं, हे हा वेगळ्या पेनीने लिहितो मी. QT प्लस TS बरोबर काय आहे, QS आहे आपला, QS आहे. एवढं तर माहिती आहे आपल्याला. पण आता वजाबाकी करायची. आता मला ह्या QT च्या जागी लिहायचं, मग हे TS तिकडे जाईल आपल्याला. QT बरोबर QS वजा TS येईल. म्हणजे ह्या QT च्या जागी मी काय लिहू शकतो, QS वजा TS. ठीक आहे, हे आपल्याला लिहायचं. ह्या QT च्या जागी मला काय चेंज करायचं आहे, QS वजा TS, कारण हा भाग याच्यामध्ये नाही ना. याच्यात ह्या पूर्ण भागातून हे भाग वजा केला तर आपल्याला हे भाग मिळून जाईल. ह्या पूर्ण भागातून हा भाग वजा केला तर हा भाग मिळेल आपल्या QT. ह्या QT च्या जागी मी तेच करतो. ठीक आहे. TS वजा QS वजा TS, याच्या जागी QS वजा TS. हे लिहिलं वर्ग आहे, त्याच्यामुळं याला पण वर्ग केलं. हे PT जशाला PT चा वर्ग, आणि हे PQ चा वर्ग जशाला तसं. आता फक्त याचं आपल्याला हे करायचं, काय करायचं, आता पहा इथं एक महिरूपी कंसात येतो A वजा B कंसाचा वर्ग. आपल्याला ते सूत्र ह्या सूत्राचा वापर करायचा. ठीक आहे, ह्या सूत्राचा वापर करायचा. ठीक आहे, म्हणजे याला आपण A पकडायचं, याला B पकडायचं. फक्त इथं वजा राहील, बाकी इथं अधिकच राहील. ठीक आहे, इथं हे दोन्ही वर्ग करायचे, आणि हे मागच्या याच्यामध्ये आपण केलं इथं बेरजेचं होतं, तिथे आपल्याला वजा बाकी लिहायचे, बाकी जशाला तसं. स्टेप्स आपल्याला थोडंसं फक्त ह्या सूत्राचा वापर करायचा.
मागच्या याच्यात प्लस विचारलं होतं म्हणून प्लस, इथं मायनस विचारलं म्हणून मायनस. बाकी या प्रश्नामध्ये काही अवघड नाही. पी क्यूचा वर्ग जसा तसा लिहितो, पीटीचा वर्ग जसा तसा लिहितो. या टी चा वर्ग म्हणजे बघा, ए चा वर्ग म्हणजे टी चा वर्ग, टी चा वर्ग वजा 2च्या जागी 2, ए च्या जागी क्यू एस गुणिले बी च्या जागी टी एस, आणि इथं बेरीजच्या जागी बेरीज, बी चा वर्ग म्हणजे टी एस चा वर्ग, टी एस चा वर्ग. चल, जास्त काही आता राहिलं नाही प्रश्न उत्तरामध्ये. आता पहा, हा जो भाग होता पीटी वर्ग टी एस वर्ग, पीटी वर्ग टी एस वर्ग, त्याच्या जागी काय लिहू शकतो मी, पी एस वर्ग. पीटी वर्ग टी एस वर्ग म्हणजे पीटी वर्ग टी एस वर्ग, त्याच्या जागी मी काय लिहायलो, पी एस चा वर्ग, पी एस चा वर्ग, पी क्यू चा वर्ग. पहा, इथं सिद्धतेमध्ये आपल्याला जे विचारलेलं आहे, सिद्ध करा काय आहे, पी एस चा वर्ग वजा बाकीचं चिन्ह, त्याच्यानंतर क्यू आर एस टी, बाकी आपल्याला सहज सगळ्या गोष्टी मिळून जाईल. आता दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची होती, ह्या पूर्ण भागाच्या जागी मी एवढं लिहिलं वजा. आता मी काय करतो, हे जसं तसं लिहितो, म्हणजे काय, एका वेळेस एक स्टेप केलेली आपल्याला कधी पण चांगलं. आता पहा, याच्यानंतर एकच स्टेप आहे, उत्तर आपलं झालेलं आहे. हे पी क्यू चा वर्ग, पी एस चा वर्ग जसा तसं. ठीक आहे. आता आपल्याला ह्या बघा, हे क्यू एस क्यू एस च्या जागी आपल्याला काय घ्यायचं बघा, क्यू एस च्या जागी आपण काय घेऊ शकतो, क्यू आर भागिले 2. ह्या क्यू एस च्या जागी क्यू आर भागिले 2 घ्यायचं, म्हणजे इथं क्यू एस आहे. अजून विद्यार्थी मित्रांनो, इथं थोडस चुकलेलं आहे. इथं ए चा वर्ग म्हणजे क्यू एस चा वर्ग पाहिजे होता, क्यू एस चा वर्ग, आणि हा टी एस इथं इथं जाईल, हा टी एस इकडच्या बाजूला जाईल, आणि हा क्यू एस इकडे जाईल, क्यू एस इकडे जाईल, क्यू एस, आणि हा टी एस आणि पी टी, हे हा आणि हा भागाच्या जागी मी पी एस चा वर्ग घेतला, आणि हा क्यू एस गेला इकडे, क्यू एस चा वर्ग जसा तसा. मी एक स्टेप पुन्हा करून दाखवतो हे. ठीक आहे, हे कट करतो सगळं. इथं फक्त क्यू एस पाहिजे होता, कारण पहिल्या पदाचा वर्ग. ठीक आहे, पहा, पुन्हा हे लिहूत आपण, हे भाग इकडे लिहूत, हा भाग तिकडे लिहूत. पी क्यू चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग प्लस हा टी एस चा वर्ग, कारण ह्या दोघांची बेरीज आपल्याला काय येईल, पी टी, इथे बघा पी टी टी एस बरोबर पी एस लिहिता येईल आपल्याला. त्याच्यानंतर 2च्या जागी 2, ह्या क्यू एस च्या जागी आपल्याला काय लिहायचं, क्यू एस च्या जागी आपल्याला काय लिहायचं, तर क्यू एस च्या जागी क्यू आर भागिले 2. बरं, ते नंतर करूत आपण. हे क्यू एस जशाला तसं लिहितो, कारण 2 स्टेप नको एका वेळेस. टी एस, आणि हा भाग मी इकडे नेतो, क्यू एस भागिले 2, हे क्यू एस भागिले 2, याला काही नाही करायचं, हा भाग मी इकडे नेला. आता आपण काय करू शकतो, काही जास्त स्टेप्स नाही राहिले, आता थोडंसं छोटं राहिलेलं आहे. व्यवस्थित थोडंसं इथं थोडंसं किचकट झाल्यामुळे थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला, पण काही अवघड हे नाही. हा भाग झाल्याच्या नंतर फक्त हे वर्ग, हे याचं सूत्राचं विस्तारित केल्याच्या नंतर थोडंसं आपलं हे झालेलं आहे, पण मी वापस पुन्हा हे केलं सुरुवातीपासून. मी काय केलं पहा, हा भाग इकडे नेला, हा भाग इकडे नेला, बाकी मी काही केलं नाही. ठीक आहे, आता ह्या दोन्ही भागाच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, पी एस लिहू शकतो, पी एस बरोबर पी टी आणि टी एस चा वर्ग. मग ह्याच्या जागी मी काय लिहिलो, हे पी क्यू चा वर्ग जसा तसा लिहितो, पी क्यू चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग प्लस उरले 2 गुणिले क्यू एस गुणिले टी एस आणि क्यू एस चा वर्ग. आता मी काय करणार आहे, पहा, क्यू एस च्या जागी मी काय लिहिलो, क्यू आर भागिले 2. आता क्यू एस कुठे कुठे आहे पहा, क्यू एस कुठे कुठे आहे, क्यू एस इथे आहे आणि क्यू एस इथे आहे. मग मी ह्या क्यू एस च्या जागी काय लिहिणार आहे, क्यू एस च्या जागी लिहिणार आहे क्यू आर भागिले 2. इथे वजा बाकीचं आहे चिन्ह, इथे वजा बाकीचं, इथे वजा बाकीचं चिन्ह, बेरजेचं नाही, इथे वजा बाकीचं चिन्ह.
कारण हे वजा वजा आहे ना, इथे वजा बाकीचं चिन्ह. पी क्यू चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग, पी एस चा वर्ग वजा 2 गुणिले क्यू एस च्या जागी मी काय लिहिणार आहे, क्यू आर भागिले 2 आणि टी एस, आणि इथं पण क्यू आर भागिले 2 त्याचा वर्ग. आता हे दोन कटून गेले, मग आपल्याला आलं काय, क्यू एस चा वर्ग प्लस वजा क्यू आर टी एस क्यू आर भागिले 2 याचा वर्ग. आणि आपल्याला काय सिद्ध करायचं होतं ते पाहूत आता. पी क्यू चा वर्ग, पी क्यू चा वर्ग आहे, पी क्यू चा पुन्हा लिहितो मी, इथं पी क्यू चा वर्ग पाहिजे होता, पी क्यू चा वर्ग आहे, पी एस पाहिजे तर पी एस चा वर्ग पण आहे, वजा बाकी पाहिजे होते क्यू आर पाहिजे होतं, क्यू आर पण आहे, एस टी पाहिजे होतं, मग टी एस ला मी काय करू शकतो, एस टी लिहू शकतो, प्लस क्यू आर भागिले 2 चा वर्ग, क्यू आर भागिले 2 चा वर्ग असं लिहू शकतो. आणि हा प्रश्न उत्तर झाला. पुढचा प्रश्न पाहू. आपला चौथा प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी च्या हे दिलेलंच आहे त्यांनी, ते आपण ते पूर्ण लिहू. उत्तर काही अवघड नाही, सोपं आहे. आपल्याला बीसी काढायचं आहे. दिसायला थोडं अवघड वाटतंय, थोडं अवघड असेल, पण आतापर्यंतच्या प्रश्नामधला हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अतिशय सोपं याचं उत्तर आहे आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये. त्रिकोण ए बी सी मध्ये हे जे दिलेलं आहे आपण ते लिहू. बाजू बी सी चा बिंदू एम हा मध्य बिंदू आहे. मग आपण नेहमी साप्रमाणे बीएम बरोबर सीएम, बीएम बरोबर सीएम बरोबर 1/2 आपण काय लिहितो, बीसी ही आपण लिहून घेऊ. ठीक आहे, आपण प्रत्येक प्रश्नाला लिहितो त्याप्रमाणे. आता अपोलोनियसचा प्रमेयानुसार, प्रमेयानुसार अपोलोनियसचा प्रमेय काय म्हणतो आपल्याला, ह्या दोन बाजू ज्या पूर्ण बाजू आहे, ठीक आहे, ह्या पूर्ण बाजू आहे, ह्या बाजूचा वर्ग आणि ह्या बाजूचा, ही मध्ये का काढलेली ते नाही पाहायचं, ही पूर्ण बाजू, ही पूर्ण बाजू, ठीक आहे. हा आपल्याला लंब आहे, हा आता इथं दिसत नसला तरी लंब आहे तो. एम ए बी चा वर्ग प्लस ए सी चा वर्ग 2 गुणिले एम चा वर्ग प्लस आपल्याला 2 गुणिले बीएम चा वर्ग, 2 गुणिले बीएम चा वर्ग. मग ही एका बाजूचाच वर्ग घ्यायचा, ही बाजूचा वर्ग, ह्या बाजूचा वर्ग आणि ह्या एका बाजूचा वर्ग. आता इथं जर तुम्ही पाहिलं ए बी वर्ग आणि ए सी वर्ग ह्या दोघांची किंमत देऊन टाकलेली, म्हणजे कॅल्क्युलेशन त्यांनी अर्धे देऊन टाकले. आणि हा आय एम पी करा हा प्रश्न येऊ शकतो, व्हेरी आय एम पी करा हा प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता दाट आहे. ए बी वर्ग ए सी वर्ग बरोबर 290, ए बी वर्ग ए सीच्या वर्गाच्या जागी मी 290 घेतो. 2 जशाला तसे, एम चा वर्ग, एम दिलं का त्याने इथं, एम दिलं 8, ते आपल्याला वरी इथे लिहायचं राहिला, इथे तुम्ही लिहून घ्या कुठं, ठीक आहे. ए बी वर्ग प्लस ए सी वर्ग बरोबर 290 उत्तरामध्ये पण लिहावं लागेल. आणि ए एम बरोबर किती आलं, ए एम बरोबर 8, आपल्याला बी सी बरोबर काढायचं आहे. चल, 2 गुणिले 8चा वर्ग, 8चा वर्ग वजा नाही सॉरी अधिक 2 गुणिले बीएम चा वर्ग. आपल्याला बीसी काढायचं आहे, एकदा बीएम निघाल्यावर बीसी ऑटोमॅटिकली निघून जाईल. ठीक आहे. 290 बरोबर 2 जशा तसे, 8चा वर्ग येते 64, 2 गुणिले बीएम चा वर्ग. ह्या दोघांचा गुणाकार केला तर 128 येते, 2 गुणिले बीएम चा वर्ग. फक्त एवढंच कॅल्क्युलेशन केलं, बाकी काही नाही केलं. हे प्लसचे इकडे जाऊन मायनस झाले, हे प्लसचे इकडे जाऊन मायनस झाले, 2 गुणिले बीएम चा वर्ग.
आता वजाबाकी केली, 290 मधून 128 वजा केले, जात नाही याला, याच्यातून एक कमी करून इथं दिला. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 8 मधून 2 गेले, 6 राहिले. 2 मधून 1 गेला, 1 राहिला. 162 आलं. 2 गुणिले BM चा वर्ग. हे इकडे गुणाकाराचे, हे 2 भागाकाराला जातील इकडे. 162 बरोबर 2 गुणिले BM, मी जसा तसं लिहून घेतो पहिले, आणि हे गुणाकाराचे इकडे भागाकारला, म्हणजे 162 भागिले 2 बरोबर BM चा वर्ग. हे भागाकार केलं तर याचं उत्तर येते 81 बरोबर BM चा वर्ग. आता वर्गमूळ घेतले आपण, वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतले आपण. हा कशाचा वर्ग आहे 81? हा 9चा वर्ग आहे. BM आला, BM बरोबर 9 आला, म्हणून आपण BM बरोबर लिहू 9. पण आपल्याला BM विचारलं का नाही, आपल्याला BC विचारलं. आपण असं लिहू, BM बरोबर 1/2 BC. हे आपण आधीच लिहून ठेवलं, BM बरोबर 1/2 BC. BM बरोबर, हा BM आहे 1/2 BC. BM आपल्याला माहिती आहे 9 आलं उत्तर, BM चं उत्तर 9 आलं. 1/2 जशा तसा, आणि इथं BC जशा तसा. हे इथं भागाकाराचे इकडे गुणाकाराला जातील, म्हणजे हे 18 आलं. BC बरोबर किती आलं? 18. म्हणून आपण उत्तर लिहायचं BC बरोबर 18, आणि आपलं उत्तर झालेलं आहे. ठीक आहे, त्याला सेमी वगैरे काही नाही लिहायचं, कारण इथं पण काही नाही, सेमी दिलेलं आहे, इथं सेमी लिहा म्हणून, सेमी. ठीक आहे, अशा प्रकारे उत्तर झालं. चौथा झालं. आता 5वा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नामध्ये पहा, जास्त काय अवघड नाही, आणि मी जास्त एकदम तुम्हाला किचकट बनवणार नाही, सोप्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, इथं 4 आपल्याला पायथागोरस घ्यायचे, आणि 4 पायथागोरस घेतलं तर आपल्याला उत्तर भेटून जातील. इथं TS चा वर्ग, म्हणजे TS कुठं आहे पहा, आहे हा TS आहे. मी त्याला डार्क करून ठेवतो, वेगवेगळ्या पेनीनं डार्क करून. TQ कुठं आहे पहा, दुसरा मग त्रिकोण घ्यायचा. हा TS आहे, म्हणजे हा पहिला त्रिकोण घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर TQ चा वर्ग, म्हणजे TQ कुठे बघा, T आणि हा Q आहे. ठीक आहे, म्हणजे हा कशाचा कोणता काटकोन त्रिकोण घ्यावा लागेल? हा इथं काटकोन होता, आहे की नाही, हा इथं काटकोन होता, हा त्रिकोण घ्यायचा. त्याच्यानंतर तिसरा त्रिकोण पाहायचा, TP. पहा, इथं TP चा वर्ग म्हणजे कोणता येईल पहा, TP इथं आहे, मग हा काटकोन त्रिकोण इथं होतो, आहे की नाही, TP चा वर्ग. मग हा कर्ण ह्या काटकोनाचा हा कर्ण. आणि चौथा आपल्याला जर पाहिलं, TR चा वर्ग. TR चा वर्ग म्हणजे आपण जर इथे TR हा आहे, मग हा कशाचा कर्ण आहे? हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन आहे, म्हणजे 90 अंशाचा आहे, तो याचा वर्ग. ठीक आहे, मी जास्त याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे मी काही खूप असं किचकट सुरुवातीला लिहून देणार नाही, कारण मग सुरुवातीलाच अवघड गेलं तर बाकी सगळं अवघड वाटतं. पण काही गोष्टीत आपल्याला लिहायच्याच आहेत. ठीक आहे, पहा, हे PA जेवढं आहे तेवढंच हे QB पण असणार, QS जेवढं आहे तेवढंच आपल्याला हे BR पण असणार, आणि हे PQ बरोबर SR आहे. आपल्याला PQ बरोबर BA बरोबर SR आपल्याला लिहायचं आहे. पण पहिले आपण काय करतो, ह्या तिन्ही बाजू समांतर आहे असं लिहू, ह्या दोन्ही बाजू समांतर आहेत ते लिहूतात, कारण हे ज्याचे बाजू काय राहतात आयताच्या समांतर असतात, इथं दिलेले आहेत पहा, दाखवल्याप्रमाणे, आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला आकृती जी आहे ते आपण लिहून काढायची. आकृतीत पक्ष आहे, हा पक्ष, कारण आपल्याला सिद्ध करायचं आकृतीत दाखवल्याप्रमाणे. जेव्हा आपण ब्रॅकेटमध्ये काही देतात तेव्हा आपण ते पूर्ण लिहून घ्यायचं आहे. ATB आणि रेख AB समांतर बाजू SR. ठीक आहे, आपण हे काढा, हे जसं लिहिलं तसंच लिहायचं आपल्याला. आणि आपल्याला बिंदू T हा आयात ABC अंतर्भागात आहे असं लिहून टाकायचं, किंवा ही लिहायची काही गरज नाही, मी तुम्हाला जसं सांगितलं
तुम्हाला जास्त काही सांगणार नाही मी. पक्ष हे साध्य काय करायचं, मी सिद्धता तुम्हाला डायरेक्ट 4 काटकोन त्रिकोण घेणार आहे आणि चारीचं मी करून दाखवणार आहे आणि त्याला दुसरी बाजू मी बरोबर आणून दाखवणार आहे तुम्हाला. आता इथं पाहिलं आपण साध्य आपल्याला TS चा वर्ग TQ चा वर्ग बरोबर TP चा वर्ग प्लस TR चा वर्ग हे आपल्याला साध्य करायचं. मी याला बॉक्समध्ये करून टाकतो. ठीक आहे, तुम्हाला बॉक्स नाही करायचा आहे, मी फक्त याला बॉक्समध्ये करून टाकतो. ठीक आहे, तुम्ही बॉक्स करू नका. सिद्धता. आता सिद्धतामध्ये आपण मी सांगितलं जसं प्रमाणे की काही गोष्टी आपण गृहीत धरायच्या आहेत आणि समजून घ्यायचे आहेत, कारण ते असतातच. त्याच्यामुळे मी फक्त हे करणार, PQ समांतर SR इथं समांतर असणार आणि हे AB पण समांतर असणार, कारण इथे आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे, आकृतीत आपण ही रेष काढलेली आहे. म्हणून PS PQ समांतर SR. बाजू लिहायचं तर लिहा इथं बाजू समांतर बाजू AB. ठीक आहे, बाजू इथं पण बाजू आणि ही बाजू पण समांतर आहे. PS समांतर बाजू PS समांतर बाजू आपल्याला QR. आणि आपल्याला माहिती आहे याचे समोरासमोरील बाजू एकसारख्या राहतात. PQ बरोबर QR SR सॉरी PQ बरोबर AB बरोबर SR हे लिहून घ्या. PQ बरोबर AB बरोबर SR. आणि इथे आपल्याला PA बरोबर QB आणि AS बरोबर BR. AS बरोबर BR. आता हे पण छोटे छोटे काय झालेले आहेत, आयतच झालेले आहेत आणि आयताच्या सम्मुख बाजू काय राहतात, समान राहतात. आपल्याला पण ते दोन्ही आयत आहे दाखवायचं हे ते मग थोडंसं किचकट वाटते. बरेच जण मला म्हणत होते सर फार किचकट वाटते, समजत नाहीये. त्याच्यामुळे मी डायरेक्टच सांगितलं ही बाजू बरोबर ही बाजू, कारण हा पण एक आयत झालेला आहे, हा पण एक आयत झालेला आहे. आता हे इथे लिहून टाका, आयताच्या सम्मुख बाजू, आयताच्या सम्मुख बाजू. याला नंबर द्यायचा तर द्या 1 नंबर, याला नंबर द्यायचा तर द्या 2 नंबर, याला नंबर 2 द्या, नाही दिलं तरी चालतं तसं. आता मी सांगितल्याप्रमाणे मी 4 काटकोन त्रिकोण घेणार आहे सिरियल वाईज. पहिली मला TS घ्यायचं होतं, म्हणून TS म्हणजे हा त्रिकोण ATS मध्ये पायथागोरसनुसार 4 काटकोन त्रिकोण घ्यायचे आणि आपल्याला ऑटोमॅटिकली उत्तर भेटून जाईल. त्रिकोण ATS मध्ये कोण A बरोबर 90 अंशाचा आहे. मग इथं पायथागोरस प्रमेयानुसार इथे ह्या त्रिकोणामध्ये पायथागोरस लावलं. TS चा वर्ग आपल्याला TS चा वर्ग घ्यायचा. TS AS बरोबर AS चा वर्ग, TS चा वर्ग बरोबर AS चा वर्ग प्लस AT चा वर्ग. याला नंबर द्या 3. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा काटकोन त्रिकोण कोणता घ्यायचा, TQ चा वर्ग आहे. TQ चा वर्ग म्हणजे TQ आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण घ्यायचा आपल्याला इकडचा. ठीक आहे, याच्यामध्ये हा कर्ण आहे आणि दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज. त्रिकोण TQB मध्ये TBQ मध्ये त्रिकोण TBQ मध्ये कोण B बरोबर 90. पायथागोरस प्रमेयानुसार ही TQ वर्ग बरोबर TB वर्ग प्लस BQ वर्ग, PQ वर्ग बरोबर QB चा वर्ग प्लस TB चा वर्ग, QB चा वर्ग TB चा वर्ग. याला नंबर दिला 4.
ठीक आहे, काही अवघड नाही आहे, व्यवस्थित करायचं आहे, सोपं जाईल सगळं. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा काटकोन त्रिकोण घ्यायचा आहे. पहा, टीपीचा वर्ग घ्यायचा, टीपी हे की नाही, टीपी. मग हा घ्यायचा म्हणजे हा काटकोन त्रिकोण घ्यायला पी ए टी मध्ये, त्रिकोण पी ए टी मध्ये कोण ए बरोबर 90, कोण ए बरोबर 90 अंश, पायथागोरस प्रमेयानुसार, प्रमेयानुसार काय येणार, पीटीचा वर्ग बरोबर पी एचा वर्ग प्लस एटीचा वर्ग. याला नंबर द्यायचा 5. त्याच्यानंतर शेवटचा त्रिकोण कोणता आहे आपल्याला, टी आरचा वर्ग, म्हणजे टी आरचा वर्ग हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे, हा काटकोन त्रिकोण, हा आपला काटकोन आहे आणि ही बाजू आहे. त्रिकोण टी बी आर मध्ये कोण बी बरोबर 90 अंश. बघा, हा टी बी आर मध्ये हा 90 अंशाचा आहे आणि हा आपला काटकोन आहे. ओके, हा काय कर्ण आहे, सॉरी, हा काय कर्ण, पायथागोरस प्रमेयानुसार टी आरचा वर्ग बरोबर टी बीचा वर्ग आणि बी आरचा वर्ग. ठीक आहे, याला नंबर दिला 6 नंबर. मग आपण काय करू का, पहा, आता आपल्याला काय करायचं, ते ह्या पहिल्या दोघांची बेरीज करायची होती. मग पहिल्या दोघांची बेरीज करू आपण. आपण पहिल्या दोघांची बेरीज म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या जे आपण पायथागोरसचे केलेले आहे त्या दोघांची बेरीज करू. तीन व 4 ची बेरीज करून, आता तिसरं काय आहे, टी एस चा वर्ग प्लस पी क्यू चा वर्ग. ह्या दोघांची बेरीज घ्यायची आणि मग ह्याच्या समोर जे आहे त्यांची पण बेरीज करायची. ठीक आहे, एस चा वर्ग प्लस एटी चा वर्ग क्यूबी चा वर्ग प्लस टीबी चा वर्ग. कुठलं होतं हे, टी क्यू आहे, हा टी क्यू चा वर्ग लिहायचा, टी क्यू चा वर्ग क्यूबी आणि टीबी चा वर्ग क्यूबी. आणि आता खालीवर करताना थोडस हे झालेलं आहे, म्हणजे हे पी नाही, हे टी क्यू चा वर्ग. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं हे एस चा वर्ग आणि क्यूबीच्या वर्गाच्या जागी आपल्याला बदल करायचा. टी एस चा वर्ग टी क्यू चा वर्ग ही डावी बाजूचा आपल्याला जशा तशी आहे. एस च्या वर्गाच्या जागी काय लिहू शकतो आपण, एस चा वर्ग, एस बरोबर आपण बी आर लिहू शकतो. याच्या जागी आपण बी आर चा वर्ग लिहू शकतो. पहा, हे मी आधीच तुम्हाला सांगितलं, हे एस जागी आपण बी आर लिहू शकतो आणि हे एटीचा वर्ग जसा तसा लिहायचा. आणि क्यूबीच्या जागी, म्हणजे क्यूबी कुठं आहे पहा, क्यूबीच्या जागी आपल्याला काय लिहायचं, पी ए, कारण ही बाजू आणि ही बाजू एकसारखी आहे. क्यूबीच्या जागी मी पी ए लिहिणार, पी ए चा वर्ग बरोबर टीबीचा, हे बाकीचं जसं तसं. आता इथं जर तुम्ही पाहिलं इथे व्यवस्थितपणे, ठीक आहे, तर पीटीचा वर्ग आपल्याला काय पाहिजे, पीटीचा वर्ग म्हणजे टीपीचा वर्ग आणि टी आरचा वर्ग. म्हणजेच बघा, पीटीच्या जागी मी टीपीचा वर्ग लिहून ठेवतो, याला पी चा वर्ग प्लस एटीचा वर्ग, याला नंबर द्या, याला नंबर द्या. तर
आपल्याला पीटीचा वर्ग म्हणजे पीए आणि एटी. मग इथं पीए इथं आहे आणि एटी इथे आहे. मग ह्या दोघांना आपण सुरुवातीला लिहू पीएचा वर्ग प्लस एटीचा वर्ग. मग इथे उरलेल्या जे बाकीच्या गोष्टी ते लिहू बी आरचा वर्ग प्लस टी बीचा वर्ग. आणि हे जसा तसा लिहू टी एस वर्ग प्लस टी क्यूचा वर्ग. आता बघा याच्या जागी आपण काय लिहू शकतो पीए वर्ग प्लस एटीचा वर्ग. पीए वर्ग प्लस एटीचा वर्गच्या जागी टीपी लिहू शकतो टीपीचा वर्ग. आणि बी आर वर्ग आणि टीबीचा वर्ग. बी आर आणि टीबीच्या वर्गाच्या जागी काय लिहू शकतो टी आरचा वर्ग. टी आरचा वर्ग. ठीक आहे. इथं टी एसचा वर्ग टी क्यूचा वर्ग टी पीचा वर्ग टी आरचा. आणि आपल्याला सिद्ध तेच करायचं होतं पहा. सिद्ध आपल्याला ते टी एसचा वर्ग टी क्यूचा वर्ग बरोबर टी पीचा वर्ग टीपीचा वर्ग आणि टी आरचा वर्ग. आणि हे की आपण सिद्ध करून दाखवलेले. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं आणि ते सिद्ध करून दाखवले. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा सराव संपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ सगळे पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.